नमस्कार, जय विशेष मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापू लागलंय। याच निमित्ताने शब्दबाण सुरू झालेत। त्यातली राजकीय स्पर्धा तीव्र होत चाललेली आपण पाहतोय। राजकारणासाठी घराघरात संघर्ष उभा राहिलेला आहे आणि हे आपण अनेकदा पाहिलेले आहे। यंदाच्या निवडणुकीत हा संघर्ष महाराष्ट्र नव्याने अनुभवू शकतो, कारण पवारांच्या घरातच यंदा संघर्ष उभा ठाकलाय। या स्थितीत आणखी एक चर्चा आहे ती महाराष्ट्रातील प्रस्थापित राजकीय घराण्यांमधील राजकीय वारसदारांची। आताच्या या विशेष भागामध्ये चर्चा करूयात याच मुद्द्यांबाबत। गेल्या 2 दिवसांपासून युगेंद्र पवार यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू झालेली आहे। युगेंद्र पवार यांना राष्ट्रपतीमध्ये मोठी जबाबदारी मिळणार असल्याचं समजतंय आणि ही स्वीकारण्यासाठी युगेंद्र पवार हे सकारात्मक असल्याची माहिती जय महाराष्ट्राला विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। युगेंद्र पवार हे अजित पवार यांचा पुतण्या आहे आणि युगेंद्र पवार हे अजित पवारांचा पुतण्या असून सुद्धा शरद पवारांसोबत जाणार असल्यामुळे मोठी खळबळ निर्माण झाली। दरम्यान राजकीय वर्तुळात अशाही चर्चा होत आहेत की ज्या पद्धतीने अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडली, काकांची साथ सोडली, तसंच इथे सुद्धा युगेंद्र पवार यांनी स्वतःच्या काकांची म्हणजे अजित पवारांची साथ सोडली। दरम्यान या संदर्भात युगेंद्र पवार काय म्हणतात पाहूयात। युगेंद्र काल बारामतीत गेल्यानंतर जेव्हा आम्ही आंबेगावकडे होतो तेव्हा टीव्हीवर जेव्हा बातम्या सुरू झाल्या तेव्हा आम्हाला कळालं की तो तिथे गेला होता। जाऊन त्यांनी काय केलं तर साहेबांना पाठिंबा दिला। चांगली गोष्ट आहे। लहानपणीपासून आम्ही सर्वजण हेच शिकलेलो आहे की वडीलधारांबरोबर राहिलं पाहिजे। लहानपणीपासून दादांची जी काही राजकीय प्रगती झालेली ती आम्ही आमच्या डोळ्याली बघितलेली आहे। तर पवार कुटुंबातला आणखी एक चेहरा निवडणुकीच्या रिंगणात आता समोर येतोय। जय अजित पवार, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धाकटा मुलगा जय हा निवडणुकीच्या राजकारणाचं प्रशिक्षण घेतोय। बारामतीतील कसबा इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाला जय पवार यांनी भेट दिली। यावेळेस जय पवार याचं कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत मोठ्या जल्लोषात स्वागत केलं आणि जय पवार याच्याच हस्ते समाज माध्यमांच्या सेलच्या निवडीचं नियुक्तीपत्र देण्यात आलं। यावेळेस जय पवार यांनी आणलेल्या कार्यकर्त्यांना पक्ष संघटना आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकींच्या तयारी संदर्भात संवाद साधत कामाला लागण्याच्या सूचना केल्या होत्या। याच संदर्भात जय पवार यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी साधलेला संवाद आपण पाहूयात। चिरंजीव जय पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत। दादा काय सांगाल, आज तुम्ही बारामती दौऱ्यावर आलेला आहेत, कशा पद्धतीने नियोजन असणार आहे? नियोजन तर आपले राष्ट्रवादी पार्टीची टीम व्यवस्थितच करतात। दरवेळेस रॅलीज असणार आहेत, पदयात्रा असणार आहेत, गाडीबिडी असणार आहेत आणि जिथं आपण जाऊ तिथं आपण लोकांचे समस्या समजून घेऊ आणि ते सॉल्व्ह करू। एक तर मला आज आणि आधीपासूनच दिसून येतं आहे की कार्यकर्त्यांचा जोर दादांच्या कामामुळे आणि त्यांच्या विकासाच्या कामामुळे सारखाच आहे आणि त्यांना कामं करायची आवड आहे। त्याच्यामुळे आपण पण जसं दादा लोकांची कामं करतात तसेच आमचे कार्यकर्ते पण लोकांची कामच करणार आहेत आणि सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आणि विकास जसं बारामती आणि महाराष्ट्राचा विकास करू शकू तसंच आम्ही राष्ट्रवादीच्या आमच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं। तर जोपर्यंत दादा त्यांचा उमेदवार जाहीर नाही करत तोपर्यंत मी काय बोलू नाही शकत। परिवार दुभागलेला की नाही ते तर मी नाही सांगू शकत, पण काय काय लोकांचे विचार असतात। आता दादांचे विकासाचे विचार, दादांचे विकासाचे कामं, तसंच काय काय लोकांनी साहेबांची साथ ठरवली घ्यायची, तर आपण त्याला काय बोलू नाही शकत। त्यांना सगळ्यांना ज्यांचा प्रचार करायला म्हणजे करायचा असेल ते करू शकतात। पवार संघर्ष तर आम्ही कधीच विचार केला नव्हता। मी जसं तुम्हाला आधी पण बोललो, आम्ही नुसतं दादांच्या विकासाच्या कामाबद्दल आणि दादांच्या कामाबद्दल बोलणार आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी फक्त विकासाच्या बाबतीतच या ठिकाणी बारामतीमध्ये बोलणार असल्याचं जय पवार यांनी सांगितले। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।
2019च्या लोकसभा निवडणुकांमध्ये रोहित पवार आणि पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा होती आणि यावेळेस 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आपण बघितलं त्याप्रमाणे जय पवार आणि युगेंद्र पवार यांची चर्चा होते। दरम्यान या संदर्भात युगेंद्र पवार यांचं काय मत आहे आपण जाणून घेऊयात। मी खरं तर राजकारणात नाहीये, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण पक्षाचं नवीन कार्यालय झालंय त्याच्यामुळं मला वाटलं यांनी सगळ्यांनी मला बोलवलं पण आणि मला वाटलं की इथं आता एक नवीन कार्यालय झालंय त्याच्यामुळं आपण एक भेट द्यावी। त्याचं सहज 1-2 दिवसापूर्वी आमची चर्चा झाली की आता कार्यालय झालंय, चला मी येऊन जातो, पण एवढं मोठं ते त्याचं काहीतरी होईल असं मला किंवा म्हणजे मला नाही वाटत कुणाला जसं वाटत असेल। तर पवार कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीमध्ये सर्वात पहिले राजकारणामध्ये पाऊल ठेवलेले आहेत रोहित पवार। पवारांच्या घरात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांचा राजकीय वारस म्हणून पाहिलं जातं ते आमदार रोहित राजेंद्र पवार यांना। गेल्या अर्थात 2019च्या निवडणुकीमध्ये पवार कुटुंबियांकडून रोहित पवार हे विधानसभेची निवडणूक लढले होते। पवारांच्या तिसऱ्या पिढीतून रोहित पवार हे सर्वप्रथम राज्याच्या राजकारणात उतरले। रोहित हे राजेंद्र पवार यांचे पुत्र। शरद पवारांचे भाऊ अप्पासाहेब यांचे चिरंजीव राजेंद्र यांचा मुलगा रोहित पवार। राजेंद्र पवार यांनी कृषी व्यवसायात लक्ष घातलं, त्यापुढे त्यांची धुरा रोहित पवार यांनी सांभाळली। रोहित पवार यांचा राजकारणामध्ये प्रवेश सुद्धा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झाला। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात ते उतरले। इंडियन शुगर मिल्स असोसिएशन अर्थात इस्मा या संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं। तसेच बारामती ॲग्रो लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरही ते होते। ग्रामीण राजकारणाचा पाया जिल्हा परिषद असतो आणि जिल्हा परिषदेत काम केल्यामुळे रोहित पवार हे राजकारणात चर्चेत आले। सध्या ते आमदार आहेत आणि थेट त्यांनी अजित पवारांना आव्हान दिलं, त्यामुळे रोहित पवार हे जास्त चर्चेत आलेत। तर पवार कुटुंबियांच्या तिसऱ्या पिढीतून सर्वात पहिले राजकारणात पाऊल ठेवणारे आहेत रोहित पवार। रोहित पवार हे सध्या आमदार आहेत आणि बारामती ॲग्रोतील घोटाळा प्रकरणी त्यांची ईडी चौकशी सुद्धा सुरू आहे आणि त्यामुळे ते वादात आहेत। यावेळेस नागपूर इथे हिवाळी अधिवेशन झालं होतं आणि या हिवाळी अधिवेशनात रोहित पवार यांनी केलेलं आंदोलन हे चांगलंच चर्चेचा मुद्दा ठरलं। दरम्यान रोहित पवार यांची राजकीय कारकीर्द आतापर्यंतची काय आहे, कोण आहेत रोहित पवार पाहूयात। शरद पवार यांचे नातू, राजेंद्र पवार यांचा मुलगा, पवार कुटुंबातील राजकारणातली तिसरी पिढी, जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली। त्यांनी भाजपामधून आमदारकीसाठी प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोटही मागे झाला होता। कर्जत जामखेड मतदारसंघातून 2019च्या निवडणुकीत ते विजयी। पवारांचा राजकीय वारस म्हणून ओळख बनवण्याचा त्यांचा प्रयत्न। बारामती ॲग्रोचा आर्थिक व्याप वाढवण्यात ते यशस्वी ठरले। राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवारांसोबत ते एकनिष्ठ राहिले। राज्यामध्ये राष्ट्रपतीचे नेतृत्व करण्याची रोहित पवार यांची इच्छा आहे। दरम्यान राजकारणात टिकण्यासाठी रोहित पवार यांची जमेची बाजू नक्की काय आहे ते आपण पाहूयात। शरद पवार यांचे ते थेट नातेवाईक आहेत। पवार कुटुंबाचा राजकीय वारसदार, यशस्वी उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली। उद्योगाला उभारी देत त्यांनी रोजगार निर्मिती सुद्धा केली।
पवार घराण्यातील राजकारणातली ही चौथी पिढी आहे. ग्रामीण ते शहरी असा राजकारणाचा त्यांचा अनुभव आहे, कारण की त्यांच्या राजकारणाला जिल्हा परिषदेपासून सुरुवात झाली. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही राजकारणांचा अनुभव त्यांच्याकडे. तर रोहित पवार यांची राजकारणात टिकण्यासाठी नक्की जमेची बाजू काय आहे आपण पाहूयात. शरद पवार यांचे नातू, राजेंद्र पवार यांचा मुलगा. पवार कुटुंबातील राजकारणातील तिसरी पिढी. जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकारणाची त्यांनी सुरुवात केली. भाजपातून आमदारकीसाठी त्यांनी प्रयत्न केले. कर्जत जामखेड मतदारसंघातून 2019च्या निवडणुकीमध्ये ते विजयी ठरले. पवारांचा राजकीय वारस म्हणून त्यांनी ओळख बनवण्याचा प्रयत्न केला. बारामती अॅग्रोचा आर्थिक व्याप वाढवण्यात ते यशस्वी ठरले. राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवारांसोबत ते एकनिष्ठ आहेत. राज्यात राष्ट्रपतीचे नेतृत्व करण्याची त्यांची इच्छा आहे. दरम्यान रोहित पवार यांच्या मागे नक्की कुणाचा वरदहस्त आहे, त्यांची जमेची बाजू आपण पाहूयात. ते थेट शरद पवार यांचे नातेवाईक आहेत आणि पवार कुटुंबाचं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं प्रस्थ आहे. पवार कुटुंबाचा राजकीय वारसा. यशस्वी उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ता. उद्योगाला उभारी देत त्यांनी रोजगार निर्मिती केली. पवार घराण्यातील राजकारणातली चौथी पिढी. ग्रामीण ते शहरी राजकारणाचा अनुभव. विशेष म्हणजे रोहित राजेंद्र पवार हे पवार कुटुंबाचा घटक असूनही भाजपात जायला निघाले होते. काय घडलं होतं तेव्हा पाहूयात. रोहित पवारांनी भाजपात जाण्यासाठी तत्कालीन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. मनासारखा मतदारसंघ आणि आमदारकीचा रोहित यांचा हट्ट होता. पवार कुटुंबात राहून हट्ट पूर्ण होत नसल्याने रोहित पवार हे भाजपात जायला निघाले होते. मात्र कर्जत जामखेड मतदारसंघात याची सोय लावत समजूत काढण्यात आली होती. सध्या रोहित पवार हे शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ आहेत. शरद पवार राष्ट्रवादीमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये फूट पडली. अजित पवारांनी बंड केलं आणि पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांना मिळालं. मात्र अजित पवार हे पहिलेच बंड करणारे व्यक्ती नाहीये, कारण की याआधी रोहित पवारांनी बंड करण्याचा आणि राष्ट्रवादीमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला होता आणि भाजपामध्ये सामील होण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान कशासाठी त्यांनी भाजपामध्ये जाण्याचा हट्ट धरला होता हे आपण पाहूयात. रोहित पवारांनी भाजपात जाण्यासाठी तत्कालीन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. मनासारखा मतदारसंघ आणि आमदारकीचा रोहित यांचा हट्ट होता. पवार कुटुंबात राहून हट्ट पूर्ण होत नसल्याने रोहित भाजपात जायला निघाले होते. मात्र कर्जत जामखेड मतदारसंघात यांची सोय लावत समजूत काढण्यात आली. तर राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. अजित पवारांनी बंड केलं. मात्र
अजित पवार हे पहिले नेते नव्हते बंड करणारे। या आधी सुद्धा रोहित पवारांनी भाजपात जाण्याचा प्रयत्न केला होता आणि या संदर्भात मोठा गौप्यस्फोट हा उमेश यांनी केला होता। राष्ट्रवादीचे प्रवक्ता उमेश काय म्हणतात पाहूयात। एका भाजपच्या खासदाराला दिल्लीतल्या नेत्यांच्याकडे भाजपच्या घेऊन गेले आणि त्यांनी तिथं असं सांगितलं की मी आता राष्ट्रवादीचा राजीनामा देतो आमदारकीचा आणि भाजपच्या कडून घेऊन लढतो, भविष्यामध्ये मला तुम्ही ताकद द्या। कोण पळायला चाललं होतं? कोण? त्यावेळेला आजोबांचं काळजी त्यावेळेला नव्हती, त्यावेळेला कुटुंबाची काळजी नव्हती, त्यावेळेला महाराष्ट्र धर्म नव्हता। अरे त्याच वेळेला तुमचा धर्मभ्रष्ट झालेला होता। आता फक्त काय झालेलं आहे, तुम्हाला अजित पवारांची जागा घेण्याची घाई झालेली आहे। एका भाजपच्या खासदाराला दिल्लीतल्या नेत्यांच्याकडे भाजपच्या घेऊन गेले आणि त्यांनी तिथं असं सांगितलं की मी आता राष्ट्रवादीचा राजीनामा देतो आमदारकीचा आणि भाजपच्या कडून घेऊन लढतो, भविष्यामध्ये मला तुम्ही ताकद द्या। कोण पळायला चाललं होतं? कोण? त्यावेळेला आजोबांचं काळजी त्यावेळेला नव्हती, त्यावेळेला कुटुंबाची काळजी नव्हती, त्यावेळेला महाराष्ट्र धर्म नव्हता। अरे त्याच वेळेला तुमचा धर्मभ्रष्ट झालेला होता। आता फक्त काय झालेलं आहे, तुम्हाला अजित पवारांची जागा घेण्याची घाई झालेली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 2 मुलं, पार्थ पवार आणि जय पवार। गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये अजित पवार यांचा मोठा मुलगा पार्थ याने राजकारणात पाऊल ठेवलं। गेल्या लोकसभेत मावळ या मतदारसंघातून पार्थ याने निवडणूक लढवली, पण पार्थचा पराभव झाला। हा पराभव पवार कुटुंबासाठी मोठा धक्का होता। 2019 साली पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरून पवार कुटुंबातील संघर्ष चव्हाट्यावर आला होता। पाहूयात यावेळेस नक्की काय घडलं। लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी 2019 साली जाहीर झाली। पहिल्या यादीत पार्थ पवार यांचं नाव नव्हतं, त्यामुळे पुन्हा कौटुंबिक वादाच्या चर्चा सुरू झाल्या। शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली, पण ऐनवेळी शरद पवार यांनी या निवडणुकीतून माघार घेतली। एकाच कुटुंबातील किती जण निवडणूक लढणार असं सांगत शरद पवारांनी माघार घेतली। नव्या पिढीला संधी देणार असंही शरद पवार यावेळेस म्हणाले। शरद पवारांच्या माघारीनंतर पार्थ पवार यांची उमेदवारी घोषित झाली। शरद पवार यांनी पार्थ पवारांमुळे निवडणुकीत माघार घेण्याचा निर्णय घेतला अशी चर्चा सुरू झाली। रोहित पवार यांनी शरद पवार यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी एक फेसबुक पोस्ट तेव्हा लिहिली होती। त्यानंतर पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी जाहीर झाली। निवडणुकीत पार्थचा पराभव झाला। निवडणुकीत पराभूत झालेले पवार कुटुंबातील ते पहिले सदस्य ठरले। पार्थचा पराभव पवार कुटुंबियांच्या जिव्हारी लागला। तर पार्थ पवार यांनी गेल्या काही वर्षांमध्ये त्यांच्या पक्षापासून आणि त्यांचे आजोबा शरद पवार यांच्या भूमिकेपासून विसंगत अशा भूमिका घेतलेल्या आहेत। पार्थ पवार यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली आणि राम मंदिराच्या भूमिपूजनावरून हा ऐतिहासिक क्षण म्हणत श्रीराम जय श्रीरामचा नारा दिला आणि या दोन्ही गोष्टी शरद पवार यांच्या मतापासून भिन्न। या दोन्ही प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पार्थ पवार यांच्या भूमिका परस्पर विरुद्ध होत्या। पार्थ पवार हे राजकारणात येण्याआधीपासूनच शरद पवारांनी त्यांचं उघडपणे कौतुक केलेलं कधीच दिसलं नाही। याउलट पार्थ यांच्या राजकारणातल्या प्रवेशाच्या आधीपासूनच शरद पवार यांनी कायम पार्थ पवार यांच्यापासून तटस्थ भूमिका घेतलेली दिसली। दरम्यान पार्थ पवार यांच्या रामजन्मभूमीच्या वक्तव्यावरनं शरद पवार यांनी थेट मोठं वक्तव्य केलं। पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत आणि आम्ही त्यांच्या मताला कवडीचीही किंमत देत नाही असं थेट वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं।
या वक्तव्यामुळे पवार घराण्यातील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले होते. पवार घराण्यातल्या वादावर पुन्हा चर्चा होऊ लागलेली. तर शरद पवार यांच्यानंतर पवार कुटुंबातून अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी राजकारणात पाऊल ठेवलं. सुप्रिया सुळे थोड्या उशिरा राजकारणात उतरल्या, पण त्यांच्या राजकारणातील प्रवेशाने कुटुंबात कोणतेही मतभेद झाले नाही असं पवार कुटुंबियांनी वारंवार सांगितलं. शरद पवारांनी ज्यावेळेस अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असं जाहीर केलं तेव्हा मोठा वाद झाला होता. त्यानंतर सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं आणि हे घडल्यानंतरच काही दिवसात राष्ट्रवादीत फूट पडली. आता वडिलांची धुरा सांभाळत आहेत सुप्रिया सुळे आणि सुप्रिया सुळे यांना 2 मुलं आहेत, रेवती आणि विजय. आता सुप्रिया सुळे यांची राजकीय धुरा पुढे सांभाळण्यासाठी त्यांची लेक रेवती सुळे तयार होतीये. सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे ही सध्या राजकारणाचे धडे गिरवतीये. ज्या पद्धतीने अजित पवार यांची दोन्ही मुलं राजकारणात उतरलेली आहेत, शरद पवार यांचे पुतणे राजकारणात उतरले आहेत, त्याच पद्धतीने शरद पवार यांची नात, यांची लाडकी नात सुप्रिया सुळे यांची मुलगी ही सुद्धा आता राजकारणात उतरण्याची तयारी सुरू केलेली आहे आणि राजकारणात उतरण्यासाठी महत्त्वाचे असणारे राजकीय धडे गिरवायला तिने सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्राच्या राजकारण्यांचा जर विचार केला तर नव्या आणि तरुण पिढीमध्ये सर्वात लोकप्रिय आणि सर्वात मोठे आहेत आदित्य ठाकरे. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू, माजी मुख्यमंत्री आणि शिवबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा आणि ठाकरे कुटुंबियांची राजकारणातली नवी पिढी, तिसरी पिढी. पाहुयात आदित्य ठाकरे यांच्या संदर्भातला अधिक तपशील. आदित्य ठाकरे यांचा जन्म 13 जून 1990 मध्ये मुंबईत झाला. मुंबईतील बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून शिक्षण पूर्ण केलं. सेंट झेवियर्समधून इतिहासात पदवी घेतली. केसी लॉ कॉलेजमधून LLB पूर्ण केलं. 2010 मध्ये युवा सेनेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. 2018 मध्ये शिवसेना पक्षाचे नेते म्हणून ते नियुक्त झाले. ऑक्टोबर 2019 मध्ये वरळी मतदारसंघातून आदित्यने विधानसभा लढवली. निवडणूक लढवणारे आणि जिंकणारे ठाकरे कुटुंबातील पहिले सदस्य आदित्य ठाकरे ठरले. 2020 मध्ये मुंबई उपनगरी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांची नियुक्ती झाली. 30 डिसेंबर 2019 रोजी कॅबिनेट मंत्री म्हणून ते नियुक्त झाले. आपण पुन्हा एकदा पाहतोय आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात. त्यांचा जन्म 13 जून 1990 मुंबईत. मुंबईतील बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून शिक्षण पूर्ण. सेंट झेवियर्समधून इतिहासात पदवी. केसी लॉ कॉलेजमधून LLB पूर्ण. 2010 मध्ये युवा सेनेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त. 2018 मध्ये शिवसेना पक्षाचे नेते म्हणून नियुक्त. ऑक्टोबर 2019 मध्ये वरळी मतदारसंघातून विधानसभा त्यांनी लढवली. निवडणूक लढवणारे आणि जिंकणारे ठाकरे कुटुंबातील आदित्य हे पहिले सदस्य ठरले. 2020 मध्ये मुंबई उपनगरी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ते नियुक्त झाले. तर 30 डिसेंबर 2019 रोजी कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तर आता या सर्व घराण्यांची ज्यांचे राजकारणामध्ये मोठा वारसा आहे त्यांची तिसरी फळी राजकारणामध्ये नक्की काय करते
हे येणारा काळच सांगेल. यासह जयम विशेषमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.